इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 13 भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या प्रिलिम्सच्या आणि विशेष करून मेन्सच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. हे प्रकरण तुम्हाला थोडेसे थेरॉटिकल वाटू शकते, परंतु UPSC असो किंवा MPSC असो त्याच्या मेन्सच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपण भारत आणि श्रीलंका, भारत आणि आग्नेय आशियातील इतर देश यांच्यातील संबंध याचा आढावा जे आहे प्राचीन कालखंडापासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या कालखंडापर्यंतचा घेणार आहोत. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आपण भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्राचीन कालखंडापासूनचे संबंध कसे होते याबद्दलचा थोडक्यात आढावा घेऊयात. श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडीत आहे. दीपवंश, महावंश, चुल्ल वंश या 3 ग्रंथांमधून बुद्धपूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राजवंश, त्यांचे परस्पर संबंध, घडलेल्या ऐतिहासिक घटना याची माहिती मिळते. या ग्रंथांना जे आहे वंश ग्रंथ असे म्हटले जाते. आता इथे आयोग जो आहे कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कुठल्या ग्रंथाचा समावेश वंश ग्रंथ याच्यामध्ये समावेश होतो. तर त्यावेळेस आपल्याला दीपवंश, महावंश आणि चुलवंश ही नावं आपल्याला लक्षात असली पाहिजेत. वंश ग्रंथामध्ये दिलेल्या माहितीनुसार इसवी सनाच्या सुमारे 6व्या शतकात श्रीलंकेचे जुने नाव सियॉन असे देखील याला म्हटले जाते. स्थापन झालेल्या पहिल्या राजाचे नाव तांबपन्नी किंवा त्यास ताम्रपर्णी असे होते असे म्हटले जाते. या राजांचे दुसरे नाव राजराट असे होते. ग्रीक इतिहासकारांनी जे आहे श्रीलंकेचा उल्लेख तॅम्प्रोबेन असा केला आहे. तर एखाद्या देशाचे संस्कृत नाव, प्राचीन नाव किंवा सद्यस्थितीमध्ये असलेले नाव काय आहे हे देखील आपल्याला याचा माहिती असणे आवश्यक आहे. हे राज्य प्रस्थापित करणारा पहिला राजा विजय हा मूळच्या भारताच्या वंग कलिंग राज्यातील युवराज होता अशी आख्यायिका आहे. त्याच्या राज्यातून तो प्रथम जो आहे सुपारक म्हणजे सोपारा येथे आला, तेथून तो श्रीलंकेत पोचला अशी एक जी आहे आख्यायिका आहे. सम्राट अशोकाचा पुत्र थेर महित म्हणजेच महिंद्र याचे श्रीलंकेची राजधानी अनुराधपूर येथील मिहिंथले येथे आगमन झाले. त्याने जे आहे श्रीलंकेचा राजा देवानाम्पिय तिस्स या राजाला जे आहे बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याचे सविस्तर वर्णन वंश ग्रंथामध्ये आहे. आणि एखाद्या ग्रंथामध्ये कशाचं वर्णन केलं गेलं आहे याच्यावरती देखील जे आहे आयोग प्रश्न विचारू शकतो. त्या अनुषंगाने हे महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ग्रंथामध्ये कशाची माहिती आपल्याला प्राप्त होते. उपदेश प्राप्त झाल्यानंतर राजा आणि त्याच्यासह जे आहे आलेल्या सर्व प्रजाजनांनी जे आहे बौद्ध धर्म स्वीकारला. राजा देवानाम्पिय तिस्स याच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने देखील जे आहे हिने भिक्खुनी बनण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा थेर महिंदांनी जे आहेत त्यांची बहीण थेरी संगमिता हिला भारतातून बोलवावे अशी सूचना केली. त्यानुसार जे आहे थेरी संगमिता म्हणजेच संगमित्रा श्रीलंकेला आली. येताना तिने जे आहे बोधिवृक्षाची फांदी आणली होती. स्वतः राजा देवानाम्पिय तिस्स तिच्या स्वागतासाठी हजर होता. थेरी संगमिताने अनुलाला जी आहे दीक्षा दिली आणि ही एक बाब जी आहे ती एक महत्त्वाची आहे. अनुला ही भिक्खुनी झालेली श्रीलंकेतील पहिली स्त्री होती. थेरी संगमिताने श्रीलंकेतील पहिले भिक्खुनी शासन प्रस्थापित केले. आणि इथे स्क्रीनवरती जे आहे मिहिंथले येथे असलेल्या राजा देवानाम्पिय तिस्स यांचा पुतळा जे आहे त्या आयोगाने ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. थेरी संगमिताच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला उंडुवप पोया या नावाचा उत्सव साजरा केला जातो. आणि कुठलेही सण उत्सव असोत, मग ते कुठल्या नदीच्या काठावरती असोत किंवा इतर कुठल्या देशांमध्ये जे आयोजित केले जात असावेत यावरती देखील जे आहे MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने हा देखील एक मुद्दा लक्षात ठेवा. उंडुवप पोया म्हणजे जे आहे डिसेंबर महिन्यातील जे आहे पौर्णिमा ही होय. श्रीलंकेतील महत्त्वाची सांस्कृतिक स्थळे अनुराधपूर
मिहिंथले, थेर महिंद आणि थेरी संगमिता यांच्या अनुराधपूरजवळच्या मिहिंथले येथील वास्तव्यामुळे मुळे जे आहे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला. कंटक चेतीय हा मिहिंथले येथील प्राचीन स्तूपांपैकी एक आहे. या स्तूपाजवळ जे आहे असलेल्या कोरीव शिलालेखांमध्ये जवळचा पाण्याचा तलाव आणि जमीन यावरील करातून जे आहे मिळणारा निधी या स्तूपाच्या देखभालीसाठी दिल्याचा उल्लेख देखील आहे. मिहिंथले येथील थेर महिंदांच्या शारीरिक धातूवर म्हणजेच अस्थिवर उभारलेला स्तूप जे आहे अंबस्थल द गाबा या नावाने ओळखला जातो. हे देखील बाब जी आहे ती स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. थेरी संगमित्ताने श्रीलंकेत येताना तिच्या बरोबर जे आहे गौतम बुद्धांच्या उजव्या खांद्याच्या अस्थीसोबत आणल्या होत्या. राजा देवानामपिय तिस्सयाने जे आहे अनुराधपूरमध्ये त्या अस्थींवर थुपाराम हा स्तूप उभारला. श्रीलंकेत अस्तित्वात असलेल्या स्तूपांमध्ये थुपाराम हा सर्वाधिक प्राचीन स्तूप आहे. ह्या बाबी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत. जसं की आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं की श्री गणेशाची अफगाणिस्तानच्या येथील उत्खननामध्ये सापडलेली जी आहे सर्वात प्राचीन मूर्ती आहे. तशी मूर्ती जी आहे ती भारतामध्ये देखील भेटली सद्यस्थितीपर्यंत तरी भेटलेली नाही. अशा बाबी ज्या आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. बुद्ध घोष हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ होता. अनुराधपूरमधील महाविहार येथे त्याचे वास्तव्य होते. विशुद्धिमग हा त्याने लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. लेखक आणि त्याने लिहिलेले ग्रंथ याचे देखील जे आहे आपण एका सर्व इतिहासात होऊन गेलेले लेखक किंवा त्या एखाद्या राजाच्या राजदरबारात होऊन गेले कवी नाटककार आणि त्यांनी रचलेले ग्रंथ काव्य याची जर एका पानावरती आपण जर नोट्स काढून घेतल्या तर स्पर्धा परीक्षेच्या अगोदर आपल्याला जे आहे त्याची उजळणी करण्याला आपल्याला सोपे पडेल. विशुद्धिमग हा ग्रंथ त्रिपिटक ग्रंथाच्या बरोबरीने महत्त्वाचा समजला जातो. पोलनरुवा चुल्लवंश या ग्रंथामध्ये पोलनरुवा या शहराचा उल्लेख जे आहे पुल्लथी नगर या नावाने केला आहे. इसवी सनाच्या 10व्या शतकात चोळ सम्राट पहिला राजराजा याने जे आहे श्रीलंकेवर आक्रमण केले आणि अनुराधपूर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्याने पोलनरुवा येथे आपली राजधानी प्रस्थापित केले. त्याने पोलनरुवाचे नामकरण जे आहे जननाथमंगलम असे केले आणि तिथे एक शिवालय बांधले. त्यानंतर त्याने आपल्या राणीच्या स्मरणात आणखी एक शिवालय बांधले आणि श्रीलंकेत असणाऱ्या हिंदू मंदिरांपैकी हे देवालय जे आहे सर्वात प्राचीन आहेत. विजयभाऊ याने चोळांचा पराभव करून श्रीलंकेतील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्याच्या वंशातील इसवी सनाच्या 12व्या शतकात होऊन गेलेला पहिला पराक्रम बाहू हा राजा श्रीलंकेतील इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्या काळापर्यंत जे आहे श्रीलंकेतील बौद्ध संघ विस्कळीत झाले होते. महाथेर कस्सप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एकत्रित करण्याचा पहिल्या पराक्रम बाहूने भर दिला. श्रीलंकेतील रुहुन्ना नावाच्या राजाच्या पहिल्या पराक्रम बाहूने पराभव केला. रुहुन्ना राजातील राजवंशाच्या देखरेखीखाली असणारा गौतम बुद्धांचा दंतधातू जो आहे याचं नाव जे आहे हे देखील स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. निसंक मल्ल नावाच्या राजाने परत मिळवला. त्यावर पोलनरुवा येथे त्याने बौद्ध मंदिर बांधले. मंदिराच्या मध्यभागी एक स्तूप आहे आणि स्तूपाच्या पायथ्याजवळ ज्या वर्तुळाकृती पायरीचा दगड हे श्रीलंकेच्या स्तूप स्थापत्याचे जे आहे वैशिष्ट्य आहे त्याला जे आहे चंद्रशिला असे म्हणतात. आणि आयोग जे आहे चंद्रशिला हे स्तूप जे आहे याची आकृती कशी आहे किंवा याची रचना कशाच्या बेसिसवरती केली आहे असा देखील प्रश्न विचारू शकतो. त्यावर हंस, हत्ती, घोडे आणि वेली यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. इथे जे आहे चंद्रशिला याचे जे आहे चित्र दाखवलेले आहे.
पोलनरुवा येथील गलपोथा म्हणजेच दगडावरील जे आहे पोथी हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे. हा 8.17 मीटर लांबीचा आणि 1.39 मीटर रुंदीचा अखंड शिलापट्टावर कोरलेला लेख असून त्यामध्ये जे आहे निसंक मल्ल या राजाची कारकीर्द आणि पराक्रमाचे वर्णन आहे. गलपोथीच्या एका बाजूस जे आहे दोन हंसावलीच्या किनारींमध्ये गजलक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. श्री दलत मलिगव या नावाने ओळखले जाणारे दंतधातूचे सध्याचे मंदिर जे आहे कॅन्डी या शहरात आहे. या मंदिराला जे आहे युनेस्कोने जागतिक दर्जाचा वारशाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. हे गलपोथा कसे आहे याची आकृती देखील जी आहे छायाचित्र जे आहे इथं पाठ्यपुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. गौतम बुद्धांच्या महापरिनिब्बनानंतर त्यांच्या अस्थीचे अवशेष भारतातील आणि बाहेरच्या देशांमधील बौद्ध संघाच्या हवाली करण्यात आले. अस्थींच्या या अवशेषांना जे आहे धातू असे म्हटले जाते. दीघ निकाय या ग्रंथातील वर्णनानुसार गौतम बुद्धांचा डाव्या बाजूचा सुळा म्हणजे दंतधातू कलिंग देशाच्या राजाला मिळाला होता. हा दंतधातू पुढे श्रीलंकेत आला आणि ज्याच्याकडे दंतधातू असेल त्याला राज्य करण्याची दैवी अधिकार आहे अशी श्रद्धा जी आहे श्रीलंकेतील राजघराण्यांमध्ये रुजली होती. त्यामुळे सत्तेवर आलेल्या राजांनी जे आहे तो आपल्या राजवाड्याच्या परिसरातच राहावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जे आहे दंतधातूचे स्थान जे आहे सतत बदलत राहिले. दामुंबल आणि सिगिरिया श्रीलंकेतील दामुंबुल येथील माफ करा हे जर नाव मला जर स्पष्ट उच्चारता आले नसेल तर येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहेत. या ठिकाणी असलेल्या 5 लेण्यांच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्तीवर जे आहे मूर्तीबरोबर छतांवर काढलेली चित्र आहेत. दामुंबुल शहराच्या जवळ असलेल्या सिगिरिया येथील पर्वतावर जे आहे एक प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता. या खडकात जे आहे राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी जे आहे कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती आहे. त्यावरून या ठिकाणाचे नाव जे आहे सिगिरिया असे पडले असे मानले जाते. सिगिरिया येथील भित्तिचित्राच्या म्हणजे भित्तीवर जे चित्र काढले गेलेले आहेत या भित्तिचित्रांच्या शैलीची तुलना अजिंठा येथील भित्तिचित्र शैलीशी केली जाते. सिगिरिया येथील जे भित्तिचित्र कशा प्रकारचे होते याबद्दलची माहिती इथे दिलेली स्क्रीनवर दाखवलेली आहे. इसवी सनापूर्वी 3रे शतक ते इसवी सनाचे 1ले शतक या काळातील श्रीलंकेमध्ये मिळालेले कोरीव लेख अशोककालीन ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. अभ्यासकांच्या मते त्यातून हळूहळू आजची सिंह लिपी विकसित होत गेली. ललित विस्तर सूत्र या बौद्ध ग्रंथात एकूण जे आहे 64 भारतीय लिपींची यादी दिली आहे. त्यामध्ये ब्राह्मी या लिपीचा उल्लेख आहे. ब्राह्मी लिपीपासून पुढे श्रीलंका आणि आग्नेय आशियातील जे आहे अनेक लिपी विकसित झाल्या. आता आपण जे आहे भारत आणि आग्नेय आशिया या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आग्नेय आशियात प्रस्थापित झालेल्या भारतीयांच्या वसाहती आणि राज्य याची माहिती देणारे भारतीय साहित्य फारसे उपलब्ध नसले तरी चीनी सम्राटांच्या दरबारी नोंदींमध्ये या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. प्राचीन भारतीय साहित्यात जे आहे सुवर्णभूमी असा या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. प्राचीन भारतीय साहित्यात सुवर्णभूमी असा या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. आग्नेय आशियातील देशांशी जे आहे भारताचे व्यापारी संबंध जे आहे इसवी सनापूर्वी 1ले शतक ते इसवी सनाचे 1ले शतक या काळात सुरू झाले. भारतीय व्यापाऱ्यांसाठी मल्लाक्काच्या समुद्रधुनी मार्गे येऊन चीनी समुद्रात प्रवेश करण्यासाठी मलाया द्वीपकल्प या सोयीचा बिंदू ठरला. मलाया द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावर माल उतरवून जे आहे तो पूर्व किनाऱ्याकडे नेणे आणि तो परत जहाजावर चढवणे हे संपूर्ण समुद्राला वळसा घालून जाण्यापेक्षा सोयीचे होते. समुद्रमार्गाने चालणारा हा व्यापार इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या शेवटी चोळ राजांच्या राजवटीत जे आहे या राजवटीत लक्षणीयरित्या वृद्धिगत झाला म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढला.
आग्नेय आशिया ही संज्ञा दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात प्रचारात आली. बौद्ध ग्रंथांमध्ये सुवर्णभूमीचा उल्लेख आहे. आग्नेय आशियाचे अभ्यासक त्या प्रदेशाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्याचे दोन विभाग करतात. एक म्हणजे मुख्य भूभाग. या प्रदेशाचा उल्लेख जो आहे इंडो चीन या नावाने देखील केला जातो. त्यामध्ये म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम हे देश आणि मलेशियाचा पश्चिम भाग याचा समावेश होतो. समुद्री प्रदेश म्हणजे मलाया द्वीप समूह ज्यामध्ये मलेशियाचा पूर्व भाग आणि इंडोनेशियाचा समावेश होतो. या एवढ्या मोठ्या प्रदेशाचा समावेश आग्नेय आशियामध्ये केला असला तरी तेथील संस्कृती आणि इतिहास याचा विचार करत असताना तेथील स्थानिक वैविध्याचा विसर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते. भारतीय लोकांचा आग्नेय आशियातील विविध प्रदेशाशी असलेला संपर्क जो आहे इसवी सनापूर्वी 2रे शतक ते इसवी सनाचे 2रे शतक या कालखंडात व्यापाराच्या निमित्ताने वाढीस लागला होता. जहाजावरून ज्या आहे महिने प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर असलेल्या ज्या आहे लवाजम्यात, पुरोहित, भिक्खू, नशीब आजमावून पाहण्यासाठी निघालेले मुसाफिर म्हणजे प्रवासी, एखाद्या राजघराण्यातील महत्वाकांक्षी सदस्य असे विविध प्रकारचे लोक असत. या लोकांमार्फत जे आहे आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. इतकेच नव्हे तर त्यातील काहींनी जे आहे तेथे स्वतंत्र राज्यही प्रस्थापित केली. आग्नेय आशियात प्रस्तुत झालेल्या भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही पाहायला मिळतात. म्यानमार जो आहे हा जो देश जो आहे भारताच्या ईशान्य सीमेलगत असलेला शेजारी देश आहे. ब्रह्मदेश हे या देशाचे पूर्वीचे नाव होय. इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात उत्तर आणि मध्य म्यानमारमध्ये प्यू या नावाने ओळखला जाणारी नगर राज्य अस्तित्वात आलेली होती आणि काही प्यू नगरे नव्याने वसली. त्यामध्ये हालिन आणि श्री क्षेत्र जे आहे हे हालिन शहराचं नाव आहे आणि श्री क्षेत्र ही नगरे महत्त्वाची होती. श्री क्षेत्र ब्रिटिश काळात याला जे आहे प्रोम या नावाने ओळखले जाते आणि सध्या जे आहे पेई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराजवळचं हे शहर आहे. हे प्यू नगरांमध्ये विस्ताराने सर्वात मोठे असलेले नगर होते. प्रचलित आख्यायिकांच्या अनुसार श्री क्षेत्र हे राज्यांचे संस्थापक असलेले दोन भाऊ जे आहेत हे गौतम बुद्धांच्या शाक्य कुळातील होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकांमध्ये जे आहे म्यानमारमध्ये पगान म्हणजेच बगान हे राज्य उदयाला आले. इसवी सनाच्या 11व्या शतकात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्या साम्राज्यात जे आहे श्री क्षेत्रसह सर्व प्यू नगर राज्य विलीन झाले. ही एक बाब जी आहे ती महत्त्वाची आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने. पगान साम्राज्याचा संस्थापक अनवृत्त हा म्यानमारच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता मानला जातो. उत्तर आणि दक्षिण म्यानमारचे एकत्रीकरण करून आधुनिक म्यानमारच्या राष्ट्रीय अस्मितेचा पाया घालण्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्यामुळे जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने जे आहे जगाच्या इतिहासाशी संबंध जेव्हा येईल तेव्हा हा एक बाब जी आहे ती महत्त्वाची आहे. कंबोडियातील ख्मेर सत्तेच्या वाढत्या वर्चस्वाला त्याने पायबंद घातला. त्याच्या कारकिर्दीत जे आहे श्रीलंका आणि आग्नेय आशियात क्षीण होत चाललेल्या थेरवादी बौद्ध धर्माचे पुनर्जीवन झाले. प्यू नगरराज्यांमधील हालिन, बेईकथानो आणि श्री क्षेत्र या 3 नगरांभोवती असलेल्या तटबंदीचे विटकाम, खंदक याचे अवशेष अजूनही पाहावयास मिळतात. तेथे करण्यात आलेल्या उत्खननामध्ये जे आहे तत्कालीन वास्तू, स्तूप, दफनभूमी आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित असलेली बांधकामे याचे अवशेष उजेडात आलेले आहेत. या तिन्ही नगरांच्या अवशेषांना जे आहे जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. इसवी सनाच्या 6व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान जो आहे बांधला गेलेला यॉगान रंगून येथील श्वेडगॉन पॅंगोडा हा जो आहे म्यानमारमधील स्तूप बांधणीचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातो. म्यानमारमधील 2 व्यापारी बंधू भारतात आले असता त्यांची भेट जी आहे गौतम बुद्धांशी झाली होती. त्यावेळी त्यांना गौतम बुद्धांकडून त्यांच्या मस्तकाचे 8 केस मिळाले होते. मायदेशी परतल्यानंतर या 2 बंधूंनी जे आहे त्यांनी ते राजाच्या हवाली केले आणि राजाने त्यावर जो पॅगोडा बांधला त्याला जे आहे श्वेडगॉन पॅगोडा हे नाव मिळाले. हा पॅगोडा जो आहे सोन्याच्या पत्रांनी मढवलेला आहे. हा कसा दिसतो हे जे आहे स्क्रीनवरती एक छायाचित्रात दाखवलेला आहे.
पगान साम्राज्याच्या इसवी सनाच्या 11व्या ते 12व्या शतकात जे आहे सम्राट क्यान झिथा यांच्या कारकिर्दीत बांधले गेलेले अनाथ मंदिर हे आणखी एक महत्त्वाची वास्तू आहे. ती भारतीय आणि पगान स्थापत्य शैलीच्या संमिश्र बांधणीचा जो आहे, माफ करा, भारत आणि पगान स्थापत्य शैलीच्या संमिश्र बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. आणि हे आनंद मंदिर कसं दिसते याचं देखील छायाचित्र इथे जे आहे ते दिलेलं आहे. थायलंड. प्राचीन काळी थायलंडचे रहिवासी त्यांचा देशाचा उल्लेख जे आहे मुयंग थाई असा करत असत, परंतु बाहेरील जगामध्ये मात्र तो सयाम या नावाने जो आहे ओळखला जात असे. 20व्या शतकात त्याचे नाव जे आहे थायलंड असे बदलण्यात आले. थायलंडमध्ये इसवी सनाच्या 6व्या ते 11व्या शतकात जे आहे मॉन लोकांचे राज्य होते. त्याचे नाव होते द्वारावती. द्वारावतीच्या काळात थायलंडमध्ये जे आहे भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. मॉन संस्कृतीच्या घडणीमध्ये जे आहे भारतीय शिल्प, साहित्य, नीतिशास्त्र, दंडनीती या क्षेत्रातील परंपरेचा मोठा वाटा आहे. हे राज्य छोटे आणि आग्नेय आशियातील इतर राज्यांच्या तुलनेत दुर्बल होते. लेखन, कला, प्रशासन, धर्म आणि शास्त्र या क्षेत्रांमधील ज्ञानाच्या इतर राज्यांमध्ये असलेल्या विकासाचे श्रेय जे आहे मॉन लोकांकडे जाते. थायलंडमधील जे आहे लोपबुरी, ज्याला जे आहे लाओपुरी असेही संबोधले जाते, अयुत्था म्हणजेच अयोध्या यासारख्या शहरांच्या जवळ द्वारावती कालखंडातील शिल्प आणि स्थापत्य याचे अवशेष आहेत. आणि स्थापत्याचे स्थापत्य म्हणजे शिल्प कशा प्रकारचे होते हे देखील जे आहे छायाचित्र तिथे दाखवलेले आहे. द्वारावती शिल्पशैलीवर भारतीय शिल्पशैलीचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये प्रामुख्याने बुद्ध मूर्तींचा समावेश असला तरी शिवलिंग आणि विष्णू मूर्तीही सापडलेल्या आहेत. कंबोडियातील शिल्पशैलीचा उगम जो आहे द्वारावतीच्या शिल्पशैलीत असावा असे मानले जाते. इसवी सनाच्या 14व्या शतकात थायलंडमध्ये अयोध्या नावाचे राज्य उदयाला आले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्यानमारने केलेल्या आक्रमणात या अयोध्याचा संपूर्ण पाडाव झाला. आक्रमकांनी जे आहे अयोध्या शहर जाळले आणि तेथील कलाकृती, ग्रंथालय, मंदिरे इतर सर्व आगीच्या जे आहे भक्ष्यस्थानी पडले, म्हणजे सर्व जळून खाक झाले. अयोध्याच्या राजाने नावामागे राम हा जो आहे उपसर्ग जोडलेला, म्हणजे आपण बिरुद म्हणू शकतो किंवा पदवी म्हटल्यासारखं आपण म्हणू शकतो, जोडलेला दिसतो. त्याचे कारण तेथे रामचरित्राला मिळणारी लोकप्रियता आहे. आणि ही एक बाब महत्त्वाची आहे. थाई रामायणाची स्वतंत्र परंपरा आहे. तिला रामाकियन म्हणजेच राम आख्यान असे म्हटले जाते आणि ही सद्यस्थितीमध्ये देखील जे आहे हे आणखी चालू आहे. या रामाकियन मधील कथा ज्या आहेत थायलंडमधील कलेचा, शिल्प, लोकसंगीत, नृत्य, नाट्य या सर्व माध्यमातून जपलेल्या आहेत. व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया. युरोपियन वसाहतीच्या काळात जे आहे व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या 3 राष्ट्रांना मिळून जे आहे इंडो चीन असे नाव जे आहे दिले गेले. इसवी सनाचे 8वे ते 12वे शतक या कालखंडात जे आहे कंबोडियामधील मॉन आणि खमेर वंशाच्या लोकांनी राज्य होत आणि या खमेर साम्राज्याचा उदय जे आहे कंबोडियामध्ये झाला. व्हिएतनाम, फुनान हे व्हिएतनाममधील मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशातील प्राचीन राज्य होत. या फुनानची माहिती जी आहे प्रामुख्याने चीनी साहित्यातून मिळते. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात चीनमध्ये हान नावाचे जे आहे राजे राज्य करत होते. ते लयाला गेल्यानंतर चीनच्या साम्राज्याचे जे आहे 3 तुकडे झाले. त्यातील दक्षिणेकडच्या राजाला रेशीम मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी पर्याय उरला नाही. तेव्हा त्या राजाने जे आहे समुद्री मार्गाचा पर्याय शोधण्यासाठी काही लोक पाठवले. त्यांना मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशात एक राज्य प्रस्थापित असलेले आढळले. त्यास त्यांनी जे आहे फुनान किंवा फुनॉन काही म्हणतात आणि काही इथे जे आहे फुनान असे नाव दिलेले आहे. त्यांच्या वर्णनानुसार फुनानमध्ये तटबंदीयुक्त शहर, राजवाडा, प्रस्थापित कर प्रणाली, कायदे, लिखित नोंदी करण्याची पद्धत आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय करणारा जो आहे कारागीर वर्ग होता. हवाई छायाचित्रणाच्या आधारे या वर्णनाला जो आहे दुजोरा मिळाला आहे. आणि फ्रेंच पुरातत्वज्ञ लुई
मेलरे यांनी केलेल्या उत्खननात जे आहे विटांमध्ये बांधकाम केलेल्या मंदिराचे अवशेष, अलंकार घडवण्याचे कारखाने आणि राहण्याची घरे याची अवशेषे मिळाली. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील रोमन नाणी देखील मिळालेली आहेत. आणि इथे एक बाब म्हणजे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन, मेकॉंग नदी तिबेटच्या ज्या पठारावर उगम पावून चीनच्या युनान प्रांतातून म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि शेवटी व्हिएतनाम अशी वाहत जी आहे येऊन ती दक्षिण चीनच्या समुद्राला मिळते. चंपा, व्हिएतनामच्या किनारी प्रदेशात चंपा हे प्राचीन राज्य होते. चंपा राज्यात अनेक ठिकाणी ब्राह्मी लिपीत कोरलेले संस्कृत लेख मिळालेले आहेत. चंपा म्हणजे चाम वंशीय लोकांचे राज्य. तेथील शहरांची नावे इंद्रपूर, अमरावती, विजय, कौठार, पांडुरंग अशी होती. विजय हे शहर चंपा राज्याची राजधानी होते. कोरीव लेखांमध्ये तेथील राजे आणि राण्या यांची नावे आणि त्यांनी बांधलेल्या हिंदू दैवतांच्या मंदिराचे, विशेषतः शिवमंदिराचे उल्लेख सापडतात. त्याचबरोबर लाकडी बुद्ध मूर्तीही मिळाल्या आहेत. त्यावरून व्हिएतनाममध्ये व्यापारी केंद्र असलेली फुनान सारखीच इतर नगरराज्य अस्तित्वात होती आणि तिथून विविध वस्तूंची आयात निर्यात होत होती हे स्पष्ट होते. इसवी सनाच्या 4थ्या ते 14व्या शतकाच्या कालखंडात चंपा राज्यांमध्ये जे आहे शैव मंदिरे बांधली गेली. ही मंदिरे जे आहेत माई सान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका दरीमध्ये आहेत. त्यातील जे आहे भद्रेश्वर मंदिर महत्त्वाचे समजले जाते. माई सान येथे एकेकाळी जे आहे 70हून अधिक मंदिरे होती. या मंदिराच्या प्रांगणात म्हणजेच पटांगणात जे आहे संस्कृत आणि चाम भाषेत कोरलेल्या लेखांचे दगडी पट्ट उभारलेले आहेत. याच परिसरात जे आहे राजघराण्यातील व्यक्तींची दफनस्थळे आहेत. हा परिसर जो आहे राजघराण्यातील लोकांच्या धार्मिक प्रसंगासाठी राखीव होता असे दिसते. माईसान येथील मंदिराच्या परिसराला जे आहे जागतिक सांस्कृतिक वारशाचा जो आहे दर्जा लाभलेला आहे. माईसानची मंदिर स्थापत्य शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिखरांची उभारणी मेरू पर्वताच्या संकल्पनेवर आधारलेली होती. आणि इथे माईसान येथील मंदिराच्या शिखावरील जे शिल्प कुठल्या प्रकारचे होते याचे छायाचित्र जे आहे इथे दिलेले आहे. व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया या 3 देशात सुमारे 20 वर्ष सुरू असलेल्या युद्धाला जे आहे व्हिएतनाम युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात माईसानचा परिसर उद्ध्वस्त झाला. लाओस हा देश जे आहे भूमिवेष्टित आहे. लाओसाचे अधिकांश लोक मूळचे दक्षिण चीनमधून आलेले लाओ वंशाचे लोक आहेत. लाओसमधील राज्यांचे नाव लाओसांग असे होते. हे राज्य इसवी सनाच्या 14व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. 19व्या शतकात थायलंडने केलेल्या आक्रमणापुढे जे आहे लाओसांगचा टिकाव लागला नाही आणि 19व्या शतकाच्या उत्तरात जे आहे लाओसमधील विएनशियन येथे पुन्हा एकदा फ्रेंच लोकांनी त्यांचे प्रशासकीय केंद्र प्रस्थापित केले. आग्नेय आशियातील इतर देशाप्रमाणे जे आहे लाओसमध्येही बौद्ध धर्म प्रमुख होता. तेथील सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनात बुद्ध चरित्र आणि रामायण यांच्याशी संबंधित कथांचा प्रभाव पाहायला मिळतो. ही एक बाब महत्त्वाची आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने. विशेषतः शिल्प आणि नृत्य, नाट्य या माध्यमांमध्ये बुद्ध चरित्र आणि रामायणातील कथासूत्रांचे सादरीकरण केलेले पाहायला मिळते. 16व्या शतकात लाओसमध्ये रचले गेलेले सान सिनसे नावाचे एक महाकाव्य केवळ लाओसमध्येच नव्हे तर थायलंडमध्येही लोकप्रिय आहे. त्याच्या कथासूत्रांमध्ये आणि रामायणाच्या कथासूत्रांमध्ये साधर्म्य आहे म्हणजे समानता आहे. कंबोडिया याचे प्राचीन नाव जे आहे कंबूज देश असे होते. त्याचा इतिहास देखील जे आहे मंदिरांच्या प्रांगणांमध्ये असणाऱ्या कोरीव लेखाच्या आधारे समजतो. हे लेख जे आहेत मुख्यत्वे संस्कृत आणि खमेर भाषेत आहेत. कंबोडियात सर्वप्रथम प्रस्थापित झालेल्या राज्याचे नाव जे आहे ते म्हणजे चेनला. तेथील लोक खमेर वंशाचे होते. कंबोडियातील भारतीय संस्कृतीचा प्रभाव चेनला काळापासून दिसून येतो. चेनला राजाच्या संस्थापकाचे नाव जे आहे दुसरा जयवर्मन होते. इसवी सन 802 मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच्या राजधानीचे नाव जे आहे हरिहरालय होते. चेल्ला राजांनी पुढील 500 वर्षात
व्हिएतनामपासून म्यानमार आणि उत्तरेला चीनपर्यंत राज्याचा विस्तार केला. हे साम्राज्य जे आहे ते खमेर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. सातवा जयवर्मन या राजाच्या कारकिर्दीनंतर जे आहे या साम्राज्याला उतरती गळा लागली आणि इसवी सनाच्या 15व्या शतकात जे आहे थायलंडमधील अयुथ्याच्या राजांनी जे आहे या साम्राज्याचा पूर्ण पाडाव केला. इसवी सनाच्या 11व्या शतकातील दुसरा सूर्यवर्मन आणि 12व्या-13व्या शतकातील 7वा जयवर्मन यांची कारकिर्दी जी आहे कंबोडियातील मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. दुसऱ्या जयवर्मनने जे आहे यशोधरपूर या राजधानीच्या शहरात जगविख्यात अंकोर वट हे विष्णू मंदिर बांधले. हे एक बाब जी आहे महत्त्वाची आहे आणि जगातील हिंदू संस्कृतीशी संबंधित फेमस जगविख्यात विष्णू मंदिरांपैकी हे एक मंदिर देखील आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 500 एकर म्हणजेच दोन चौरस किलोमीटर इतके आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून मंदिराभोवती 200 मीटर रुंदीचा प्रचंड मोठा खंदक आहे. मंदिराच्या कोरीव शिल्पांमध्ये आग्नेयेकडील भिंतीवर असलेले समुद्र मंथनाचे शिल्प प्रसिद्ध आहे. आणि हे मंदिर अंकोर वट मंदिर हे किती मोठं आहे या दिलेल्या छायाचित्रावरून आपण समजू शकतो. सूर्यवर्मनाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी जे आहे चंपाच्या राजांनी अंकोर वटवर हल्ला केला आणि अंकोर वटची नासधूस केली. पुढे अंकोर वटचे रूपांतर बौद्ध मंदिरांमध्ये झाले. 7व्या जयवर्मनने खमेर साम्राज्याची आधीची राजधानी यशोधरपूर पासून जवळच अकोरथाम ही नवी राजधानी बांधली. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. अंकोरथाम शहराचे नियोजन, जल व्यवस्थापन आणि स्थापत्य यामध्ये जे आहे खमेर शैलीच्या परिपक्वतेचा आपल्याला जो आहे प्रत्यय येतो. म्हणजे आपल्याला काय म्हणतात आपल्याला त्याचं ते आपल्याला निदर्शनास येते. अंकोरथामचा मध्यवर्ती बिंदू म्हणून बयोन मंदिर हे जे आहे मेरू पर्वताचे प्रतीक आहे. बयोन मंदिर रूपी मेरू पर्वताला रवीच्या स्वरूपात म्हणजे सूर्याच्या स्वरूपात मध्यवर्ती ठेवून समुद्र मंथन करणाऱ्या देव आणि दानव यांच्या शिल्पाकृती मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूंना पाहायला मिळतात. शहराच्या भोवती असणाऱ्या खंदकातील पाणी ईस्ट बॅरे आणि वेस्ट बॅरे या नावाच्या 2 जलाशयामधून येते. या जलाशयामधून अंकोरथाम, अंकोर वट आणि त्याच्या परिसरातील इतर अनेक मंदिराला देखील जे आहे पाणी पुरवठा होत असे. अंकोरथामच्या प्रवेशद्वारावरील शिखरे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ही शिखरे किंचित स्मित करणाऱ्या म्हणजे हसणाऱ्या मानवी चेहऱ्याच्या आकाराची आहेत. आकाराने प्रचंड असणाऱ्या या चेहऱ्यांची बांधणी अनेक दगड वापरून केलेली आहे. त्यातील प्रत्येक दगडाचे जे कातीव काम चेहऱ्याच्या आकारानुसार करून घेऊन मग ते दगड एकमेकांपासून बसवून ते चेहरे साकारलेले आहेत. अंकोर वट, अंकोरथाम आणि त्यांच्या भोवतीचा परिसर हा जो आहे या देखील जो आहे युनेस्कोने या परिसराला देखील जे आहे जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केलेले आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया. युरोपीय लोकांच्या आगमनाआधी जे आहे मलेशियामध्ये 3 प्राचीन राज्ये होऊन गेली. वायुपुराणात मलय द्वीप या नावाने मलेशियन द्वीपकल्पाचा उल्लेख केलेला आढळतो. 7व्या शतकात होऊन गेलेला इजिंग या चीनी बौद्ध भिक्खूने मलाय राजाला भेट दिली होती. टॉलेमीने त्याचा उल्लेख जो आहे मलेयू कोलान आणि गोल्डन कर्सनीज म्हणजे सुवर्णद्वीप असा केलेला आहे. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरातील कोरीव लेखात त्याचा उल्लेख जे आहे मलेयूर असा केलेला आहे. चोळ राजा राजेंद्र याने पराभूत केलेल्या राजांपैकी ते एक राज्य होते. चीनच्या दरबारी दप्तरांमध्येही मलायूचा उल्लेख आढळतो. श्रीविजय हे राज्य आग्नेय आशियातील एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या राज्यांमध्ये प्रबळ ठरले. या राज्याचा उगम जे आहे सुमात्रामध्ये झाला. मलायू आणि त्याच्या शेजारची तुलनेने दुर्बळ असलेली राज्ये हळूहळू जी आहे श्रीविजय राज्यामध्ये समाविष्ट झाली. 11व्या शतकात चोळांनी केलेल्या आक्रमणाला तोंड देताना श्रीविजय राज्य दुर्बळ झाले. 14व्या शतकात मलायूचा शेवटचा राजा परमेश्वरन उर्फ जे आहे इस्कंदर शाह याने जे आहे मलेशियातील पहिल्या सुलतानशाहीची स्थापना केली.
मजपहित 13व्या शतकामध्ये पूर्व जावामध्ये मजपहित नावाचे राज्य उदयाला आले. हे भारतीय संस्कृतीचा प्रभाव असणारे शेवटचे राज्य होते. हे देखील एक बाब महत्त्वाची आहे. या राजाच्या संस्थापकाचे नाव विजय असे होते. या राजाने जे आहे कुबलाई खानाला जावामधून हाकलून देण्यात यश मिळवले आणि इंडोनेशियातील जावा, बाली आणि इतर जे आहेत काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून मजपहित राजाचे साम्राज्यात रूपांतर केले. 15व्या आणि 16व्या शतकामध्ये उदयाला आलेल्या इस्लामी राज्यांमुळे मजपहितचे अस्तित्व हळूहळू जे आहे संपुष्टात आले. जिंग भारतात येण्यापूर्वी जो आहे त्याने भारतात येण्यापूर्वी आणि चीनला परत जाताना जे आहे दोन्ही वेळा इंडोनेशियातील सुमात्रा या बेटावर थांबला होता. तेथे राहून तो संस्कृत व्याकरण शिकला. सुमात्रातील राजांचा उल्लेख त्याने जे आहे शिलीफोशी म्हणजे श्रीविजय या नावाने केलेला आहे. तिथल्या राजाने त्याला मलायूला पाठवले होते. मलायू येथे तो 2 महिने राहिला. त्याच्या परतीच्या प्रवासातही तो मलायू येथे गेला होता, परंतु मधल्या 20 वर्षाच्या काळात मलायूचे नाव जे आहे श्रीविजय झाले असल्याचे त्याने नमूद केले आहे. श्रीविजयमध्ये 1000हून अधिक बौद्ध भिक्खू संस्कृत शिकण्यासाठी राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. सुमात्रामध्ये अनेक कोरीव लेख मिळालेले आहेत. ते प्राचीन मलायू भाषेत असून त्यासाठी पल्लव ब्राह्मी लिपीचा म्हणजेच एक जे आहे तामिळ ब्राह्मी लिपीचं एक स्वरूप आहे याचा वापर केलेला आहे. आणि मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की ब्राह्मी लिपी तेलुगू, कन्नड, तमिळ या बरोबरच जे अफगाणिस्तानमध्ये देखील अफगाणिस्तानमध्ये ब्राह्मो या नावाने देखील जे आहे यातील एक लिपी जी आहे वापरली जात असत. शैलेंद्र या जावामधील राजाचे राज्यकर्ते भारतातून आले होते असे मत काही भारतीय इतिहासकारांनी मांडले आहे, परंतु त्याबद्दल एकमत नाही. इसवी सनाच्या 8व्या ते 9व्या शतकात ज्या शैलेंद्र सत्ता भरभराटीला आली. शैलेंद्र राजे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. त्यांनी अनेक बौद्ध मंदिरे आणि स्तूप बांधले. त्यात जे आहे मध्य जावामधील बोरोबुद्दूरचा स्तूप स्थापत्य, शिल्पकला आणि बौद्ध तत्वज्ञानाची अभिव्यक्ती या सर्व दृष्टीने अद्वितीय आहे. त्याला देखील जे आहे जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. शैलेंद्र काळात मध्य जावामधील डियंगच्या पठारावर बांधलेला हिंदू मंदिराचा समूह डियंग मंदिरे या नावाने ओळखला जातो. मतराम नावाची एक समकालीन सत्ता जी आहे जावाच्या पूर्व भागात होती. संजय नावाचा राजा या राजाचा जो आहे संस्थापक होता. मतराम राजवटीच्या काळात महाभारत, हरिवंश या ग्रंथाची जे आहे जावानीज भाषेत भाषांतरे झाली. प्राचीन जावानीज भाषेतील काव्यरचना शार्दूल विक्रीडित यासारख्या संस्कृत वृत्तांमध्ये बांधलेल्या आहेत. त्यांना काकवीन असे म्हटले जाते. ही एक देखील बाब जे आहे जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि ज्याही स्पर्धा परीक्षामध्ये जगाचा इतिहास याचा संबंध येईल त्या दृष्टीने ज्या आहे गोष्टी आपल्याला लक्षात आणणे आवश्यक आहे. इंडोनेशियातील वायांग या नावाने ओळखल्या जाणारा छायानाट्याचा खेळ विशेष प्रसिद्ध आहे. हा खेळ विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या कातडी आणि लाकडी पुतळ्या वापरून केला जातो. त्यामध्ये जे आहे महाभारत आणि रामायणामधील कथा सादर केल्या जातात. रामायण महाभारतातील कथांच्या आधारे कलावंताकडून रंगमंचावर सादर केले जाणारे नृत्यनाट्य जे आहे ही वायांग या नावाने ओळखले जाते. इंडोनेशियात हिंदू विशेषतः शैव संप्रदायाची मंदिरेही बांधली आहेत. त्यामध्ये प्राम्बनान येथील मंदिर समूह खूप महत्त्वाचा मानला जातो. या समूहातील मंदिरांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा देखील दर्जा देखील देण्यात आलेला आहे. त्यातील प्रमुख मंदिर चंडी प्राम्बनान किंवा चंडी रारा जोग्राग या नावाने ओळखली जाते. ते रामचा राजा दक्ष याने बांधलेले आहे. हे मंदिरे शिवाचे असून त्यामध्ये दुर्गादेवीची एक सुंदर मूर्ती आहे. तिला स्थानिक लोक जे आहे ते लारा जोग्रांग असे म्हणतात. चंडी म्हणजेच मंदिर हे होय. अशा रीतीने आपण या आधीच्या पाठामध्ये जे आहे भारताबाहेरील देशांमध्ये त्या देशातील संस्कृतीच्या घडणीत भारतीय संस्कृतीची महत्त्वाची भूमिका बजावली याचा अभ्यास जे आहे तो आपण केलेला आहे.
बौद्ध धर्माचा प्रसार आणि व्यापार याच्यामुळे जे आहे भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरच्या प्रसारास सुरुवात झाली. बौद्ध धर्माचा प्रसार आणि व्यापार याच्यामुळे भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरच्या प्रसारास सुरुवात झाली. या इतिहासाने जे आहे इसवी सनाच्या सुरुवातीपासून मध्य युगापर्यंतचा कालखंड जो आहे तो व्यापलेला आहे. बौद्ध तत्वानुसार जे आहे विश्वाच्या अस्तित्वाच्या 3 पातळ्या असतात. कामधातू म्हणजे इच्छारूपी बंध, रूपधातू म्हणजे आकाररूपी आणि नामरूपी बंध, आणि अरूपधातू म्हणजे बंध मुक्तता. बोरोबुद्दूरच्या स्तूपाची रचना या 3 पातळ्याच्या संकल्पनेवर आधारलेली आहे. पहिल्या 2 पातळ्यांवर जे आहे क्रमाने लहान होत जाणारे चौथरे आहेत. प्रत्येक चौथऱ्याभोवती शिल्पाकृती असून कोनाड्यांमध्ये बुद्ध मूर्ती आहेत. अंतिम पातळीवर जे आहे 3 वर्तुळाकृती चौथरे आणि त्यांच्या कडेने जाळीदार स्तूप आहेत. या स्तूपाच्या आत जे आहे बुद्ध मूर्ती आहेत. सर्वात शेवटच्या वर्तुळाकृती चौथऱ्यावर जे आहे भरीव स्तूप आहे. अत्यंत भव्य असा स्तूप जे आहे इसवी सन 800च्या सुमारास बांधला गेला. आणि हे आपण इथे स्क्रीनवर पाहू शकतो की या कशा प्रकारचं जे आहे स्तूप बांधलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे आहे दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.